श्री शिवलीलामृत हे चौथा श्री गणेशाय नमः धरेंद्र नंदी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सदा न कळे ज्याचे मूळ मध्य अवसान आपण जी सर्व करता कारण कोठे प्रगटे याचे अवमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणून भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास याची विषयी सुते इतिहास शौनकितकांप्रती सांगितला की ऋषीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन हृदया करीत हिंसक दारुण मध्य मानसी रथ सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दया धर्मेची वर्तत परी शिवभजनी असे रथ विधीने पूजित नित्य शिवाशी त्याच्या स्त्रियेचे नाम कुमुदवती परमचतुर्गुणवती पती प्रतिकुसे एकांतिका पट्रे ते टाकून या मने शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वयी करिता विशेष शिवलीला मृतपर्यंता दोषही घटित तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै ती पूर्वी पंपा नामनगरी सारणे होतो सुंदरी तो माघवत्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त वारी उभे होते राजदूत ही दंडमार्गा करीत दिव्य कळाचा प्रदक्षिणा करी आणि काल करतुनी बलिपिंड प्राप्त विलग्नोनी माहुती तटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना माहुती बेसू येऊन कोणतीही क्रोधी मारी लावानं शिवलिंग पुढे लक्षून तेथेचे प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलं जाणं परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे भगवतीपणे तुम्हांशी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा बदला गुण तो बोले विमर्शन कपोती होती पूर्वी तू मास पेंट नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शयन शिवालयाच्या प्रदक्षिणातीनं करून पैसली शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझे शयन पक्षी मारित शिवसदना समोर शरण पडत ती राणी सत्य झालीस तू मुखमोदवती म्हणे रायस तरी ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावेळी थोरावा म्हणे एक मृग येते इग बघणे सिंधू देशी तांडूप इंदुवदने होईल पुढले जन्मी मी तू जया नामे राजकन्या होशी मजला की राजसी वर्षी तिसरे जन्मी सौराष्ट्र निवेशी होईन सत्यवर्षे कलिंग कन्या होणं मध्यवर्षी सत्यनारायण चौथे जन्मी गंधर्व होईन मागत कन्या वर्षी मग पाचवे जन्मी अनंतराज चारशे कन्याचे पारशी मज पंधरे जन्मी अनंत पदस्मृत तू याची कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्याराज म्हणून तुका राजकन्या रसून तिथे ख्याती करून शत्रुदंडीनं शिवप्रताप हा धर्म वाढवीन जन्मजन्म शिवभजन करीन मग त्या जन्मी कुठला राज्य देऊन तपास जाईन महावना शरण दिगेने अगस्तीचं शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभभजने तुझं संवेद कैलास पद पाविने निधारे सुखनेश्वर किती गणपती ते तुझे हे जन्म घेऊन येतो भगवती ब्रह्मविद्या होऊन आणते अक्षय शुभद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णन न शके द्रुहीन सुत्रामा वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णाव्या एकूण शिवून कीर्तन सद्गत न होई ज्याचे मन अश्रुधारा नयन ज्याचे कद न पाहती धिक त्याचे जिने धिक कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचून काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी एका शिवभजनाची थोडी उज्जैन नामे महानगरी रामचंद्रसेन राज्य करी न्यायनिधी करून या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रूपवर मित्र एक नाम मनी भद्र प्राणचा करायाच्या मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर शिष्य भाविक आणि उदार पूर्वसकृती प्राप्त होई गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्रभक्त आणि सभागिता व्युत्पन्न आणि सुरसभक्ता होय विशेष सकृती विहिरा आणि परिसमुक्ता फळ सुडाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रामचंद्रसेन मित्रमणी भद्र अतिसुजान त्यांनी एक मनी घेतला आणून चंडकिरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय सामेकर बावन कस सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रांत नसे त्या करता त्या मनाचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्विष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव देशेचा पुरुभूत सम्रांगणी जयद्भूत नैयापयश कालत्री जे कराव्या येती वैर ते आपणच होती प्राणमित्र आयुर आरोग्य ऐश्वर्य अपारो चढत चालीन रूपाचे भूपतो सर्वगुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुबट चातुर्याचा की वैराग्य सरोवरी सम्राळ की शांती उद्यानेचा तपस्वी निर्मळ की नानामृताचा विशाळ कुपची काय गोचंबळा ऐश्वर वाढता प्रबळ द्वेष करती पृथ्वीचे भूपाळ मनी मागो पाठविला सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांश असेय झाले अवनीचे भुभुजे वटले अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे इंद्रावर कमल दल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जाण की मृणानी वर रोहिणी रमण प्रकाशकन मनी तैसा तो मनी आमाशी दे त्वरित म्हणून रूपाने पाठविले दूत मग राव विचार्य करे मनात कैसा अनर्थ उडवला थोर वस्तूचे संग्रहण त्याची अनर्थाशी कारण ज्या कारणे जे भूषण त्याचे विदूषण रूप होय अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीती पूर्ण अतिभोग अतिभूषण विघ्नाशी कारण त्याची होय बोले रामचंद्रसेन मनी जरी द्यावा यार लागून तरी जाईल शात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाबळेश्वर स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूरगोर जदीन रक्षण जगदुद्धारो वज्रपंजर भक्तांशी त्यांशी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिप्रांत कहिमन कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी वैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरून महायंत्रांचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्य वाजताती राव करीत
महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गोपगृहिणीपतीहीन कुमारकडे घेऊन पातली 6 वर्षाचा बाळ राजापुरता पूजा करिता पाहे सकळ निरखून या वाढवेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण शेजारी उद्वस्त्रून सदन बाळ जाऊन बैसला लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी तुझे नाही तेथ लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथात पाषाणेचे वाही प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा वैसे पाहे पाषाण धूपदीप नैवेद्यपूर्ण तेनेचे करून करत असे आद्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाही आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजली समर्पित एवं रायायसे केले पूजन मग मानस पूजा करून जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून एवा करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारते निधी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अभ्रका मांडले काय चल भोजना जड करी परिनिधी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखोनिया झुकारली चल भोजनात वरित म्हणून हस्ती धरून ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत तो शिवपूजा विदारली आहा शिव शिव म्हणून घेत बक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छना येऊन म्हणे प्राण देईन मी आता गलीप्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण प्रस्त्र पांघरून तृणचे जे पौडले इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनामा घेऊन तो दयाळ उमार मन अद्भुत नवलपै केले तृणगृह होते ज्याच्या जळ झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर रत्न नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभ होऊन अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहत तवर उपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदी यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षडोपचारी पूजा समर्पण पुष्पांजली वाहत असे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे ना माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझ्या पूजा भंगली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेशी दर्शन आणले येथ म्हणून गेला आपले गृहात तव ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीनं सर्व अलंकार करून शोभायमान पहुडली तीच बाळके जागे करून म्हणे चाल घे शिवदर्शन तृप्ती पाहे चौकडे विलोकून अद्भुत करणे शिवाचे हृदय धरून दृढ बाळ शिवालय आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गुप्तरा गेली गृहराजगृहात धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरीचरण बाळकाचे शंकराचे अद्भुत करणे राव आश्चर्य करून पाहे नैनी नागरिकजनांच्या श्रेणी धावती बाळ पाहाव्या दिगंतरी गाजली हा बहुत बाळकाशी पावला उमानाथ वंती नगरा येती धावत जनापार पाहाव्या चंद्रसेना रायाप्रती रूपामणीचे सांगून पाठवती धन्य धन्य तुझी भक्ती गिरजावर प्रसन्न तुते आम्ही टाकून देवशी दुर्वासना तुझ्यात पिटीची चंद्रासना तो बाळ पाहू नये ना कैलास राणा प्रसन्न जायते ऐसे जयकिता चंद्रसेन प्रधानासमवेत बाहेर येऊन सकळ रायांशी भेटून आला मिरवत येऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जैनी नाम ती येचे त्याचे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालती लोटांगण त्या बाळकाशी वंदून आश्चर्य करती सर्वही म्हणते जय शिवप्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे गृहीच्या दासी सिद्ध होऊन न मागता पूर्वी ती इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पत्र होऊन कल्पिले फळ देते ते मुका होईल पंडित पांगुळ पाहुणा पुढे धावत जन्मांतरत्न पारखित मूढ अत्यंत होय वक्ता रंग भनंगा भाग्य परम तोची होईल सर्व भुवन न करिता सायस दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवनवरी कीर्ती होय राज्य समग्र वंदिती पाये जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निदान सापडती अभ्यास न करता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझी गोवाहन प्रसन्न झाला गोवी प्रतिपाळी स्नेहाळा धन्य रूपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रियजो जो राघव चरणा रविंद्र भ्रमर भुवर्ग रत्न मानस संतापहर वृत्रारी शत्रुजनक नगर दहन मदन जमन जो द्रोणाचल उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसून पाळी तृतीय नंदन पृथ्वीचा ऐसा प्रकटता मारुती समस्त शोनी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळाप्रती हृदय धरुणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात हृदय न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंती मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा अंमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेवित झालं वायुकुमार सकळ राव करती जयकार पुष्पे सुरवर वर्षिती यावरी अंजनी हृदयाचे मिलिंद श्रीकरा संबंधी तुझं हो आनंद तुझे आठवे पिढीचे नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन शिशुपालांत गौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती जेवी जपमाळ्याची मने परतून येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर माग तिथी वार त्याची परती वारंवार तैसा अवतार धरी श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला ते त्याचे अंतर्धान सर्व भुभुज म्हणते धन्य धन्य सभाग्यपणे श्रीकराची ज्याचा श्री गुरु हनुमंत त्याची काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन रूपनाथ बोळवीचे सर्व उपांते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविली पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करून श्रीकरा चंद्रसेना आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांच्या अर्थपूर्वीती शिवलीलामृत श्रवण करती अंत्यशिवपदावरती पावले हा अध्याय करता पठण संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्थ
वाचने रतजाचे मन विघ्ने भीती त्यांशी शिवल्यामृत ग्रंथवासर मनी देखुनी विकासते सर्जन कमलिनी शिव शिव चक्रवाके दोन्ही एके येते प्रेतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपते दिवा भीत शिवनिंदकाशी वैंकुटनाथ महान रकात नेऊन घाली विष्णुनिंदक जे पवित्र त्याशी कुंभिपाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र नाना प्रकारे जात करी ब्रह्मानंदा येतेवर्या श्रीभक्त कैलास चल निवासिया श्रीधर वरदा मुरडा निप्रिया तुझे लीला वदवितो शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसो सज्जन अखंड चतुर्थाय गुढा श्री साम सदाशिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय.